निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष उमेदवारी देऊ शकतो आणि त्याचसोबत जर जनतेकडून आणि कट्टर कार्यकर्त्याकडून काही प्रतिक्रिया उलटसुलट आल्यानंतर त्याचं दिलेलं तिकीट कापू शकतं, अशा देखील घटना ऐकायला मिळतात. नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात युवा राज्य न्यूज चॅनल. आजचा विषय म्हणजे पूजा मोरे यांना दिलेली उमेदवारी अर्ज पुन्हा उचलून घेण्याची वेळ का आली. एकंदर या विषयासंदर्भात जाणून घ्यायचं म्हटलं तर पूजा मोरे हे नेमकं कोण होत्या आणि त्याची उमेदवारी का कॅन्सल झाली आणि त्यांच्या काही क्लिप PMO पर्यंत गेल्या आणि PMO कार्यालयापासून ज्यावेळेस आदेश आला त्यानंतर उमेदवारी त्यांना मागे घ्यावी लागली आणि त्यांनी देखील नंतर सांगितलं की माझ्या छोट्याशा चुकीमुळे त्या चुकीचा मोठा भाऊ केला आणि हे षडयंत्र रचण्यात आलं आणि या षडयंत्रामुळं मी भाजपातून उमेदवारी मागे घेते. आणि त्यानंतर सोशल मीडियावर देखील जय श्रीराम म्हणून देखील त्यांनी सांगितलं की पूर्णपणे मी संघानं मला सहकार्य केलं पाहिजे, भाजपानं मला सहकार्य केलं पाहिजे, अशी देखील भावनिक त्यांनी साथ घातली. एकंदरीत ह्या मग पूजा मोरे नेमकं कोण होत्या? या पूजा मोरे ह्या लग्नाच्या अगोदर खरंच एक वैचारिक शेतकरी आणि अन्यायग्रस्त भागामध्ये काम करणाऱ्या पूजा मोरे होत्या. पूजा मोरे ह्या वयाच्या 21व्या वर्षी, फक्त 21व्या वर्षी मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण निवडणुका लढवायला आपल्याला संधी मिळते त्याच वेळी पंचायत समितीचे त्यांना तिकीट मिळालं आणि ते विजयी देखील झाल्या. त्यानंतर त्यांनी प्रचंड कामं केली. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोर्चे असतील, अन्याय अत्याचार कुठलीही गोष्ट असेल त्या ठिकाणी ते गेल्या. मराठा आरक्षणाचा विषय होता. मराठा आरक्षणाचा विषय गेली 40 वर्षापासून सातत्यानं विषय निघत आहे. या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून असंख्य लोकांच्या आत्महत्या झाल्या, हुतात्मे झाले, खूप काही झालं आणि प्रचंड नुकसान देखील झालं त्या आरक्षणाच्या माध्यमातून. त्यासोबत पहलगाम हल्ल्यातलं प्रकरण, त्यावेळेस देखील त्यांचं लग्न झालं होतं आणि त्या लग्नात फिरायला गेल्या होत्या, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यांनी खूप काही केलं. आता मराठा आरक्षणाचा विषय होता, त्यावेळेस सत्ताधारी होते देवेंद्र फडणवीस. मग त्यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, ते व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. फडणवीस, आम्ही आरक्षण मागतोय, तुझी बायको मागत नाही, हे देखील त्यांचा व्हिडिओ गाजतोय. त्यांचे पती धनंजय जाधव यांनी सांगितलं की हा व्हिडिओ तिचा नाही अशी दिलं, परंतु त्यामध्ये काही सत्यता असेल त्यामध्ये देखील ते व्हायरल झाले. आणि एकंदरीत ह्या पीक विम्याचा विषय असेल, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांची जनयात्रा होती त्यामध्ये देखील त्यांनी मोर्चे आंदोलन केले. आणि ज्यावेळेस त्यांचं लग्न हे धनंजय जाधव म्हणजे स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करणारे धनंजय जाधव यांच्यासोबत लग्न झालं. आणि धनंजय जाधव हे कुठेतरी हिंदुत्ववादी विचारसरणीचे होते आणि पूजा मोरे ह्या वेगवेगळ्या समविचारिक पक्षामध्ये वाढलेल्या होत्या आणि तिकडे काम केलं. त्यांनी 2023ला राष्ट्रवादीमध्ये देखील प्रवेश केला होता. आणि सगळं झाल्यानंतर त्यांनी कालच्या देखील बाईटमध्ये सांगितलं की मी ज्यावेळेस लग्न झालं, मी पतीला देवासमान मानते आणि जे पतीचे विचार आहेत हेच विचार अंगीकरणार आहे आणि अंगीकरून मी भाजपाच्या जास्तीत जास्त सीटाला कशा लागतील, त्यासोबत सेवा संघ म्हणजे त्यांनी विशेष सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSSचं देखील मी काम करणार आहे आणि संपूर्ण सकल हिंदू बांधवांना देखील त्यांनी आवाहन केलं. एकंदरीत ही सगळी जी स्टोरी झाली ही छोट्या मोठ्या त्याच्या मागल्याच्या टीका तर काढल्याच, परंतु सगळ्यात मोठं कारण ठरलं त्यांची उमेदवारी कट करण्यासाठी की त्या वार्डामधल्या जे हिंदुत्ववादी काम करणाऱ्या महिला होत्या त्यांना तिकीट डावळलं आणि यांना तिकीट दिलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे हे वार्ड पुणे महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 1साठी काम करत होते. त्यामध्ये देवदर्शनाचे दौरे असतील, त्यासोबतच मेथीच्या जुड्या वाटप असेल किंवा वेगवेगळे उपक्रम असतील किंवा होम मिनिस्टरचे कार्यक्रम असतील, त्यासोबत एक त्यांचा खूप चांगला कार्यक्रम व्हायरल झाला. ते म्हणजे 5000 किलो चिकन वाटपाचा कार्यक्रम. म्हणजे त्याने खूप काय केलं. हे नॉर्मली आहे, कारण की अशा प्रकारची कामं ही पक्षाचे नेते निवडणुकीच्या स्टंटबाजीसाठी करत असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना माजी आमदाराच्या मदतीने असतील, भाजपाच्या कार्यकर्त्याच्या मदतीने असतील आणि धनंजय देशमुखचं त्या जाधवचं काही जे ते काम असलं याची दखल घेऊन त्यांना भाजपातून तिकीट मिळालं. विशेष म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी तिकिटासाठी प्रयत्न करत होते, कारण की आज हे कार्यकर्ते ज्यावेळेस नेते रातोरात पक्ष चेंज करत होते, रातोरात पाठिंबा चेंज करत होते, मग आज कार्यकर्त्यांना देखील वेळ आली. आज बऱ्याच ठिकाणी 2:30 वाजेपर्यंत काँग्रेसमध्ये होते, 2:30च्या नंतर संपला की आता मला फॉर्म भेटणार नाही असं वाटलं की लगेच पट कुठं उड्या मारल्या. ज्या पक्षांना उमेदवार होते त्या पक्षांचे पट फॉर्म त्यांनी जोडले आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर अरे त्यांच्या दिसती तर दुसऱ्या पक्षी दिसते. हे रियालिटी आहे.
कारण की ज्यावेळेस कार्यकर्ते काम करतात, कार्यकर्त्याला पुन्हा 5 वर्ष संधी नसते. मग यावेळेस मागे 17 निवडणुका झाल्या त्या, मग आता किती वर्ष थांबणार. त्यामुळे त्यांनी संधीचा लाभ घेतला. आणि पूजा मोरेचं नेमकं प्रकरण काय की त्यांनी ज्यावेळेस पहिलगाम हल्ल्यामध्ये गेल्या होत्या, लग्नाच्या नंतर तुम्हाला मी सांगितलं, पहिलगाम हल्ल्यामध्ये ज्यावेळेस गेल्या होत्या त्यांनी सुरुवातीला जे सगळी प्रोसेस बघितली, माहिती घेतली, त्यावेळेस त्यांनी असं वातावरण झालं की अतिरेक्यांनी, पहिलगाम हल्ल्यामध्ये अतिरेक्यांनी तुम्ही हिंदू आहेत का, तुम्ही हिंदू आहेत का म्हणून धडधड गोळ्या घातल्याने तसं वातावरणामध्ये भावनिक झालं. कारण की अतिरेक्यानं फक्त हिंदूंनाच मारायचं, मुस्लिमला मारलं नाही. परंतु पूजा जाधव यांनी लगेच लाईव्ह आल्या, फेसबुक लाईव्ह आल्या आणि त्यांनी सांगितलं की असा काहीही झालेलं नाही. मग देशामध्ये जे वातावरण निर्मित झाले त्या देशामध्ये कुठेतरी बदनामी होते, देशांनी ज्या भाजपाची कुठेतरी गोंडी होते हे लक्षात आलं. त्यानंतर पूजा मोरेंनी दुसरी एक वाईट आता नंतर व्हायरलमेंट टाकली की मी असं म्हणले नव्हते, मी म्हणले होते की ही अशा गोष्टी होणं निषेधार्थ आहेत. परंतु जी पहिलगाममधली जी प्रतिक्रिया होती अशा प्रकारे काही झाले नाही. तीच प्रतिक्रियाची क्लिप PMOकडे गेली आणि PMOला कडे गेल्यामुळं त्याची PMOकडून ऑर्डर आली आणि सांगितलं यांची उमेदवारी मागे घ्या. आणि त्यानंतर मात्र तात्काळपणे पूजा मोरे यांना उमेदवारी अर्ज भरलेला मागे घ्यायची वेळ आली. ऑप्शनच राहिलं नाही. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जर उमेदवारी दिलीच नसती तर त्यांनी दुसरा पर्याय निवडला असता. परंतु आजही पूजा मोरे, धनंजय जाधव हे दोघंही भाजपामध्ये असतात आणि भाजपाचंच काम करणार असं देखील सांगतात. परंतु कुठंतरी कार्यकर्त्यावर अन्याय हे झाला नाही पाहिजे. उमेदवारी देण्याच्या अगोदर काही जमतं, परंतु एकदा उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या सगळ्या वाटा बंद केल्यानंतर त्यांची उमेदवारी अशा प्रकारे मागं घ्यायला लावणं हे मात्र कितपत चुकीचं आहे. आज कारण की पाहिलं भाजप जरी पक्षाच्या नेत्यांचा विचार करणार असेल तरी देखील आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रोष जो आहे ते भाजपावर आहे. कारण की अनेकांना उमेदवारी मिळाली नाही. आमच्या नांदेडमधली जी यादी व्हायरल होते फक्त निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांना फक्त 13 लोकांना उमेदवारी मिळाली आणि 81 म्हणजे खूप उमेदवार दिले. एकंदरीत अशा गोष्टी ह्या कुठंतरी वेगळ्या वाटतात. या संदर्भात आपल्याला देखील काय वाटतं या संदर्भात नक्की आमच्या युवा राजे न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता. धन्यवाद.